हाय मैत्रिणींनो, मी बनवायला लागले आज रोहिणी मसाले नातेपुतेच्या मसाल्याची भाजी. तर तुम्हाला दाखवते मी काय भाजी बनवली ती नीट बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मी कशा भाज्या बनवते तुमच्या लक्षात येईल की मी खूप छान भाज्या बनवते. टेस्टी तर लय असतात, माझ्या बघून तुम्ही पण बनवू शकता. तर त्याच्यासाठी मी हे काही इथं घेतलं आहे मोहरी, जिरं, रोहिणी मसाला, तिखट, हळद, ही तर लसूण खोबरं बघा, लसूण खोबरं करून घेतलं आहे. इथं बटाटा, इथं मटार, इथं वरून टाकायला कोथिंबीर, मीठ, कूट. इथं आणि माझं एक हे असतं, मी गरम पाण्याशिवाय भाज्या करत नाही. त्याच्यासाठी पाणी ठेवलं आहे थोडंसं. आता पाणी तापलं आहे, मी बंद करून घेते गॅस. इथं ठेवली कढई. इथं ठेवली कढई. आता मी टाकते त्यात 2 चमचे तेल. बघा, तेल 2 चमचे टाकते मी. सगळ्या भाज्यांना 2 चमचे तेल टाकते. मटणाचे असेल तरच जरा जास्त टाकते. बघा, ती तेल. ही टाकली मोहरी. ही जिरं. बटाटा टाकणार आहे. बटाटा का टाकायचा तर बटाटा तेलात वापरला की लगेच शिजतो आणि टेस्टी पण होतो. आणि बटाट्याच्या मी साली काढत नाही. बिना साली काढता बटाटा चिरायचा. बिना साली काढता बटाटा चिरला की टेस्टी लागतो. म्हणून आधी ह्याला परतून घ्यायचं. का तर थोडासा तेलात नरम झाला की परवा शेंगाचा व्हिडिओ टाकला, त्याला पण सांगितलं प्रत्येक भाजी तेलात वाफलून घेतली की लगेच शिजती. त्याला 2 मिनटं तेलात चांगला वाफलू द्यायचा. आता मी टाकणार ही लसूण खोबरं. मी कट करून डिशमध्ये काढून ठेवलं होतं मिक्सरच्या भांड्यातून. ही लसूण खोबरं एकदम बारीक करायचे. आता टाकते मग मटार. मटार आधी टाकला तर मटार फटा तेलात फुटतो, म्हणून मटार आधी मी टाकत नाही. चांगलं तेलात वाफलू द्यायचं दोन्ही पण सगळं. लसूण खोबरं. आता लसूण खोबरं हे बघा चिटकायला लागलं. लगेच कसं गरम तेल असतं लगेच हे होतं. आणि लसूण खोबऱ्याची टेस्ट भाज्यांना लागती जास्त. म्हणजे असं त्यात परतल्यावर चांगलं टेस्ट येते. म्हणून थोडीशी हळद टाकायची. का तर आपल्या मसाल्यात आपण हळद टाकलेली असती, त्यामुळे थोडीशी हळद टाकायची. ही रोहिणी मसाल्याच्या तिखटाची भाजी करायला लागली बघा. नीट बघा रेसिपी माझी. आता ही हो का, मी परवा पण दाखवलं होतं. असं तेल सुटायला लागलं की चांगलं परतलं म्हणायचं. त्याचं अंगचं लसूण खोबरं तेल सोडतं. मग आपण ओळखायचं की ही
चांगलं परतलं. आता टाकायचं तिखट. हे बघा मी एकच चमचा, बरोबर 1 चमचा तिखट टाकलं, एवढं छोटंसं. आणि त्याच्या ह्यानं हो का ही सपट चमचा मीठ. सर्दी चालू झाला, मसाला भाजला गेला ना, त्यामुळे तिखट आलं. आता हे पाणी, थोडंच पाणी वाटायचं आधी, थोड्या पाण्यात शिजवायचं आणि गरम केलेलं पाणी नंतर वाटायचं. ही आता टाकणार 2 चमचे शेंगदाण्याची कूट. बघा थोडंसं 5 मिनटं शिजू द्यायचं. 5 मिनटं शिजलं की थोडंसं गरम पाणी ओतायचं. मी डिश धुवून ओतायला लागली. लसूण खोबऱ्याची भांडं बी ओतायला लागली. मोबाईल धरायला कोणी नसल्यामुळं जरा हालतोय मोबाईल, घ्या समजून. हे बघा वरून टाकली कोथिंबीर. आता हो का, ही आता 5 मिनटं झाली. मी कॅमेरा बंद केला होता 5 मिनटं, आता चालू केला आहे. आता ही पाणी ओतायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतायचं. हे आता शिजून बरोबर हे होणार. थोडंसं हे बघा आता 5 मिनटं झालेत शिजायला. 5 मिनटं झालं शिजू देते. ही बघा रोहिणी मसाले नातीपुते 1च चमचा टाकलाय फक्त. असं झणझणीत भाजी होती. हे आता 5 मिनटं अजून शिजू द्यायचं. बटाटा शिजला नाही. बटाटा शिजला की झालं. आता तरी येणार आपण हे केलं की. आता ज्याला जास्त तेल पाहिजे असेल त्यांनी तेल टाकू शकताय. म्हणून आमचं तर 2 चमचे तेल असतं बघा. हाय, माझा पूर्ण व्हिडिओ बघा. आजची रेसिपी रोहिणी मसाले नातेपुते, म्हणजे मी बनवते त्या तिखटाची भाजी केली. आणि आता माझे रोज व्हिडिओ येणार माझ्या भाजीचे, माझ्या मसाल्याची भाजी. तर सगळेजण बघा आणि कमेंट करा कसं झालंय ते सांगा. हो का, कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.
अजून तरी सुटणार शिजल्यावर.